प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, भूमीने आकाश आणि बाळाची डीएनए टेस्ट करताच बाळ भूमी आणि आकाशचं असल्याचं सत्य आलं समोर. डीएनए रिपोर्ट हे आता पॉझिटिव्ह आलेले असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, म्युन्सिपाल्टीच्या शाळेच्या मागे एका अड्ड्यावरती ड्रग्ज घेत असताना प्रीती नर्सच्या नवऱ्याला गायकवाड सरांनी पकडले रंगेहात आणि त्यामुळे इथे आता बाळाला गायब करण्यामागचं सत्य आलं समोर. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, हे आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे पौर्णिमा आणि रागिनी या दोघींनी मिळून भूमीच्या बाळाला तिच्यापासून दूर केलेलं असतं. पण त्या बाळाला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण ते बाळ जिवंत राहतं. ते मंदिरामध्ये जाऊन पोचतं आणि तिथे गेल्यानंतर पारितोष आणि अमोली यांच्या हाती लागतं. त्यानंतर इथे आता अमोलीला असं वाटतंय की ते बाळ तिने जणू काही आता दत्तकच घेतले, ते बाळ तिचंच आहे. पण भूमीला आता एवढ्या दिवसांनंतर हे सत्य कळलेलं आहे की ते बाळ भूमीचंच आहे. त्यामुळे आता भूमी जेव्हा अमोलीकडे तिचं बाळ घ्यायला जाते तेव्हा ती म्हणते की नाही नाही, हे बाळ तर माझंच आहे. तुला तर आधीपासूनच माझ्याकडून माझी मुलगी हिरावून घ्यायची होती ना, तो आधी सुद्धा तिला पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाच होतास, असं अमोली तिच्यावरती खोटे नाटे आरोप करत असते. भूमी तिला म्हणत असते की मी तुला खरं सांगते, ते बाळ माझंच आहे, क्षितिजा माझी मुलगी आहे. तरी सुद्धा अमोली इथे आता गायब होते आणि ती इथे आता लीगल पेपर तयार करायला गेलेली असते. कोर्टामधून तिने असे पेपर तयार करून आणलेले असतात, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की क्षितिजा कायदेशीररित्या आता पारितोष आणि अमोली यांची मुलगी आहे. तिला कुणीही त्यांच्यापासून दूर करू शकत नाही. तेव्हा इथे भूमीला फार वाईट वाटतं. भूमी म्हणत असते, तू माझ्याबरोबर असं नको करू. तू हवं तर माझ्या मुलीबरोबर खेळायला ये, दिवसभर खेळ, तिला तू जवळ घे, मी तुला काही सुद्धा बोलणार नाही. पण माझ्या मुलीला माझ्यापासून असं दूर नको करूस. तेव्हा इथे अमोली तिला घरातून आता बाहेर हकलून देत असते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, तिला स्पष्टपणे इथे भूमीने सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, मी सुद्धा एक आई आहे आणि तू प्रत्येक वेळेला एका आईचा अपमान केलायस. पण आता तर मला कळलंय की क्षितिजा ही माझी मुलगी आहे आणि म्हणूनच तुला आता एक आई इथे वचन देते. तुला आता इथे ती प्रॉमिस करते की मी माझ्या मुलीला कायदेशीररित्या परत घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी कधीच माझ्या मुलीला तुझ्या जवळ राहू देणार नाही, असं आता भूमीने स्पष्टपणे, अगदी स्पष्ट शब्दामध्ये हे सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता सगळ्याच गोष्टी समोर आणण्याचा भूमी प्रयत्न करत असते. ती जाऊन गायकवाड सरांना भेटते. ती म्हणत असते की सर, हे सगळं कसं शक्य आहे? तुम्हीच तर म्हणाला होतात ना की इथे बाळाच्या आई वडिलांचा शोध सुरू आहे म्हणून. मग अजून त्यांचा शोध सुद्धा लागला नव्हता, तर ती जाऊन आता लीगल पेपर तयार कसे काय करू शकते आणि कोर्टामधून तिला तशी नोटीस सुद्धा कशी मिळू शकते? आणि आता तर सत्य समोर आले की ते बाळ माझंच आहे. मग तरी सुद्धा ती माझ्या बाळाला मला परत का करत नाहीये? तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात की पारितोष सरांना येऊ दे, तुम्ही इथे म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये आता ते बाळ तुम्हाला परत देतायत काय ते बघा, नाहीतर आपल्याला कायदेशीररित्या फाईट करून ते बाळ आता परत घ्यावं लागेल. तेव्हा भूमी म्हणत असते, गायकवाड सर, खरंच मला कळत नाहीये, म्हणजे माझं बाळ, मी त्याला 9 महिने पोटात मोठं केलंय, वाढवलंय आणि मी त्याला जन्म दिलाय आणि माझ्याच बाळाला मिळवण्यासाठी मला आता कायदेशीररित्या फाईट करावी लागणार आहे. काय बोलायचं तरी काय, असं आता भूमी गायकवाड सरांना म्हणते. त्यानंतर भूमी आता टेन्शनमध्ये असते. त्याच्यामध्ये रागिनी आणि पौर्णिमा दोघी जणी वारंवार अमोलीकडे जात असतात आणि तिला सांगत असतात की भूमी आता म्हणते की ते बाळ तिचं आहे. मग आता तिने ठरवलंय, काहीही झालं तरी क्षितिजाला तुझ्यापासून दूर करायचंच. तर भूमी आहे ना, दिसते तशी साधी भोळी नाहीये. ती तुझ्या मुलीला तुझ्यापासून दूर करण्यासाठी आहे ना, वाटेल ते प्रयत्न करेल. पण तू अजिबातच ते मस व्हायचं नाही. ते बाळ तुझंच आहे म्हणून ते तुझ्या जवळच ठेवायचं. अजिबात तिने कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा तुझं बाळ तुझ्यापासून दूर होऊ द्यायचं नाही, असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता अमोलीला असं वाटत असतं की रागिनी आणि त्याचबरोबर पौर्णिमा ह्या दोघी जणी तिच्या बाजूने आहेत. पण तिला एक गोष्ट कळत नसते की ते तिच्या बाजूने नाही,
तर ते तिच्या विरोधामध्ये आहेत आणि भूमीच्या विरोधामध्ये असल्यामुळे त्या दोघी जणी इथे आता अमोलीला भूमीचं बाळ तिच्यापासून दूर करता यावं यासाठी इथे अमोलीला खतपाणी घालत असतात, तिचा ब्रेन वॉश करत असतात. त्यामुळे इथे अमोली आता म्हणत असते की तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, मी आता कोर्टातून लीगल नोटीस घेऊन आली. आता भूमी काहीही केलं ना तरी सुद्धा माझ्या बाळाला माझ्यापासून ती दूर करू शकणार नाहीये. तर इथे प्रेक्षकांनो, भूमीने अजून हार मानलेली नाहीये. ती म्हणते काहीही झालं ना तरी सुद्धा मी माझ्या बाळाला माझ्याजवळ घेऊनच येणार. पण त्यासाठी प्रीती नर्स ही आता सापडायला हवी. एकदा का प्रीती नर्स सापडली की तिने माझ्या बाळाला माझ्यापासून दूर का केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं, हे सगळं मला तिला विचारायचं आहे. ती एकदा का सापडली की तिच्या साक्षीमुळे इथे सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे आता ती त्या हॉस्पिटलला गेलेली असते ज्या हॉस्पिटलमध्ये प्रीती नर्सचा नवरा एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयचं काम करत असतो. आणि तिथे गेल्यानंतर ती एका वॉर्ड बॉयला त्याचा फोटो दाखवते आणि म्हणत असते की ही व्यक्ती तुमच्या इथे काम करत होती का. तेव्हा तो म्हणतो हो, काम तर करत होती, पण तुम्ही का विचारताय. तेव्हा त्याचं मिळणं भूमीसाठी का महत्वाचं आहे ते भूमी आता स्पष्टपणे त्याला सगळं काही सांगते की कशा पद्धतीने इथे प्रीती नर्स आणि तिचा नवरा या दोघांनी मिळून तिच्या बाळाला तिच्यापासून जन्मताच दूर केलेला आहे आणि एका मृत बाळाला तिच्या शेजारी आणून ठेवलेलं असतं. या सगळ्या गोष्टी आता इथे भूमीने त्यांना सांगितल्यानंतर ती म्हणत असते की दादा, मी तुम्हाला बहिणीसारखी आहे हो, प्लीज प्लीज मला मदत करा. त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती असेल ना प्लीज सांगा, माझ्यापासून काही लपू नका, मी कुणाला काही सांगणार नाहीये आणि तुमच्यावरती कुणी इथे आक्षेप सुद्धा घेणार नाही, पोलीस तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारणार नाही. तेव्हा इथे आता बहिणीसारखी म्हणाल्यानंतर त्या वॉर्ड बॉयला तिची दया येते आणि तो म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला त्याचं एक सत्य सांगतो. प्रीती नर्सचा नवरा हा अधूनमधून ड्रग्ज घ्यायचा आणि म्युन्सिपाल्टीच्या मागे जो तो एक अड्डा आहे ना ड्रग्सचा, तिथे जाऊन तो ड्रग्ज घ्यायचा. तर तिथे कधी कधी मी त्याला बघितले. आता ड्रग्ज घेणारा माणूस इथे त्याला तडप आल्यानंतर तो कधीही ड्रग्ज घेण्यासाठी तरी येणारच असं मला वाटतं. तेव्हा इथे भूमी म्हणते बरं ठीक आहे, तुम्ही मला इतकी माहिती दिली, माझ्यासाठी ती पुरेशी आहे. पण तुमच्यावरती आता कुणीही बोट उचलणार नाही, तुम्हाला कुठलेही पोलीस येऊन प्रश्न विचारणार नाही, मी याची तुम्हाला इथे खात्री देते असं आता भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी गायकवाड सरांना जाऊन सांगते की इथे वॉर्ड बॉयने सांगितलंय की कधी कधी त्या अड्ड्यावरती प्रीती नर्सचा नवरा ड्रग्ज घेण्यासाठी येतो. तेव्हा त्या अड्ड्याच्या मालकाला आता उचलून आणलेलं असतं आणि त्याला विचारणा होत असते. तेव्हा तो खोटं बोलतो की आता महिना झाला तो माझ्या अड्ड्यावरती ड्रग्ज घेण्यासाठी येत नाहीये, त्याने खूप जास्त ड्रग्ज माझ्याकडून खरेदी केला आणि तो कुठेतरी निघून गेला. कुठे निघून गेला, तर आता गुजरातला निघून गेला असं मुद्दामून सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे तो माणूस उभा केलेला असतो तो म्हणजे रागिणीने. रागिणीने संताला सांगून तो आता खोटा मालक तिथे उभा केलेला असतो आणि पोलीस त्याला आता घेऊन जातात आणि तो खोटं बोलतो कारण का तो रागिणीचा आणि संताचा माणूस असतो. त्यामुळे इथे आता भूमीला माहिती असतं. भूमी म्हणत असते की गायकवाड सर तुम्ही काहीही बोला, पण या माणसावरती माझा विश्वास नाहीये. ते लोक गुजरातला गेलेलेच नाहीयेत, ते लोक इथेच आहेत, मला माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की आपण त्या अड्ड्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. गायकवाड सर म्हणतात की तुम्हाला जर संशय असेल तर आपण अधूनमधून जाऊन त्या अड्ड्यावरती आता चेक करूया. तेव्हा भूमी फोन करते प्रशांतला आणि त्या नर्सच्या नवऱ्याचा फोटो पाठवते. त्या वॉर्डबॉयचा फोटो पाठवल्यानंतर तिने सांगितलेलं असतं की त्या अड्ड्यावरती नजर ठेवायची. तो जेव्हा तुला तिथे येताना दिसेल तू लगेच मला फोन करायचा. तेव्हा प्रशांत त्या अड्ड्यावरती आता खूप दिवस नजर ठेवून असतो आणि एके दिवशी प्रेक्षकांनो, इथे आता तो नर्सचा नवरा प्रीतीचा नवरा त्या ठिकाणी ड्रग्ज घेण्यासाठी आलेला असतो. तेव्हा प्रशांत लगेचच भूमीला फोन करतो आणि सांगतो की तो वॉर्ड बॉय इथे आलेला आहे. तेव्हा भूमी लगेचच गायकवाड सरांना फोन करते आणि हे सगळं ती आता लपून छपून करत असते जेणेकरून पौर्णिमा आणि रागिनी या दोघींना सुद्धा त्याची आता चाहूल लागू नये यासाठी ती सगळी खबरदारी घेऊन हे काम करत असते. आणि त्याच्या आधीच प्रेक्षकांनो, एक महत्वाचं काम सुद्धा भूमीने
तिने केलेलं असतं. ती जेव्हा इथे आता क्षितिजाला भेटायला गेलेली असते, तेव्हा हळूच तिने क्षितिजाचे आता केसांचे सॅम्पल आणलेले असतात. तेव्हा ती क्षितिजाच्या केसांचे सॅम्पल घेते आणि त्याचबरोबर आकाशच्या केसांचे सॅम्पल घेते आणि DNA टेस्टसाठी देते. तेव्हा दोघांचे सॅम्पल DNA टेस्टला गेलेले असतात आणि त्याचे रिपोर्ट आलेले असतात आणि प्रेक्षकांनो, आनंदाची बातमी म्हणजे ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असतात. दोघांचे DNA मॅच झालेले असतात. त्याच्यामुळे क्षितिजा ही त्या दोघांची मुलगी आहे हे आता सिद्ध झालेलं असतं. पण इथे भूमी ते कुणालाही सांगत नाही, अगदी आकाशला सुद्धा. ते रिपोर्ट सुद्धा ती आपल्याजवळ जपून ठेवते आणि गायकवाड सरांना फोन करून सांगते की लवकरात लवकर तुमची टीम घेऊन अड्ड्यावरती पोहोचा. प्रीती नर्सचा नवरा तिथे गेलेला आहे. तेव्हा इथे आता भूमी फोनवरती बोलत जाते की बाबा मी तुम्हाला भेटायला येते, तुम्ही घरीच थांबा. तेव्हा रागिणीला असं वाटतं की भूमी आता आपल्या वडिलांना भेटायला जाते, पण ती इथे आता चकवा देते. रागिणीला चकवा देते. ती खरं तर जाते त्या म्युन्सिपाल्टीच्या मागे जो ड्रग्सचा अड्डा असतो तिथे, त्या ठिकाणी ती गेलेली असते. पण इथे आता रागिणीला जर सत्य कळलं तर रागिणी पुन्हा काहीतरी इथे डावपेच खेळेल हे भूमीला बरोबर माहिती असतं. म्हणून इथे आता रागिणीला चकवा देण्यासाठी ती आपल्या वडिलांना भेटण्याचा बहाणा करते आणि बाहेर पडलेली असते. त्यानंतर भूमी आता गायकवाड सरांच्या आधी त्या ठिकाणी पोहोचते. त्यानंतर गायकवाड सर आणि त्यांची टीम अड्ड्यावरती पोहोचलेली असतात. सगळेजण इथे सिव्हिल ड्रेसमध्ये असतात. तिथे गेल्यानंतर आता प्रीतीचा नवरा तिथे ड्रग्ज घेताना गायकवाड सरांनी त्याला रंगेहात पकडलेला असतो. त्यानंतरला रंगेहात पकडल्यानंतर इथे तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला आता पकडून इथे गायकवाड सरांनी चांगला चोप दिलेला असतो. त्याचबरोबर त्याला पकडल्यानंतर मग आता प्रीती नर्सचं काय, तिला सुद्धा बाहेर यावंच लागतं, कारण त्याला आता अरेस्ट करून ठेवण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की गायकवाड सर हे बघा, मी क्षितिजाचे केस आणि आकाशचे केसचे सॅम्पल हे DNA टेस्टसाठी दिले होते आणि तो रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे इथे आता गायकवाड सर म्हणतात की ठीक आहे, इथे आता पारितोष आलेला असतो. तेव्हा भूमी आता पारितोष आणि अमोली यांच्याकडे गायकवाड सर त्याचबरोबर आकाश हे सगळेजण जातात आणि इथे प्रीती नर्सला विचारल्यानंतर ती सुद्धा हेच म्हणते की ते बाळ भूमीचंच आहे. मग त्या बाळाला तू माझ्यापासून दूर का केलंस? तर एका माणसाने ते बाळ आम्हाला खरेदी करण्यासाठी सांगितलं होतं. त्याला बाळाची गरज होती, म्हणून आम्ही तुमचं बाळ त्यांना देणार होतो, असं आता ती प्रीती नर्स मुद्दामून म्हणते. कारण रागिणीने धमकीच तशी दिलेली असते, जर माझं नाव घेतलं तर मी दोघांनाही संपून टाकेन, असं रागिणी म्हणालेली असते. त्यामुळे इथे आता प्रीती नर्स म्हणत असते की आमचं चुकलं, आम्हाला काही लोकांनी धमकी दिली होती, तेव्हा तुमचं बाळ तुमच्यापासून दूर झालं, आम्हाला माफ करा, आम्हाला वाटलं ते गेलंय. तेव्हा इथे आता खोटी नाटी थातूर मातूर उत्तरं इथे प्रीती नर्स देत असते, पण शेवटीला तिनेच तिचं बाळ गायब केलंय ही एक गोष्ट आता पुढे आलेली असते. आणि ते बाळ म्हणजे तेच आहे जे पारितोष आणि अमोलीकडे आहे. हे तेच बाळ आहे आता प्रीती नर्स सांगते, कारण त्या बाळाच्या पायावरती एक जन्मखूण आहे आणि ती जन्मखूण बघितल्यानंतर तशीच जन्मखूण आकाशच्या आईच्या पायावरती असते आणि ती जन्मखून बघितल्यानंतर इथे आकाश लगेचच आपल्या मुलीला ओळखतो आणि म्हणतो की माझी आई होती, तिच्या पायावर सुद्धा अशीच जन्मखून होती, त्यामुळे हे बाळ माझंच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणते की हे बघा DNA टेस्ट, पारितोष हे DNA टेस्ट बघ, क्षितिजाचे सॅम्पल आणि आकाशचे सॅम्पल मी टेस्टला दिले होते. तुझा विश्वास बसत नसेल तर तू तिचे ब्लड सॅम्पल घे आणि आकाशचे सुद्धा घे आणि DNA टेस्टसाठी दे, मग तुझा विश्वास बसेल. तेव्हा इथे पारितोष आता सगळं व्यवस्थित ऐकून घेतो आणि तो अमोलीला समजावून सांगत असतो, पण अमोली त्याचं आता काही ऐकायला तयार नसते. तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे, कोर्टामध्ये भेटूया. कोर्टाचं नाव घेतल्यानंतर अमोली खूपच जास्त घाबरते आणि इथे आता कोर्टाची तारीख धरलेली असते आणि तिथे सुद्धा आता पुन्हा एकदा DNA टेस्ट केली जाते. त्याच्यामध्ये हे सिद्ध होतं की क्षितिजा ही आकाश आणि भूमीची मुलगी आहे आणि त्याचबरोबर नर्सने सुद्धा आता सांगितलेलं असतं की आम्हीच भूमीचं बाळ गायब करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते बाळ म्हणजे इथे आता पारितोष आणि अमोलीकडे आहे. हे तेच बाळ आहे, कारण त्याच्या पायावरती इथे जन्मखून आहे. हे आता समोर आल्यानंतर
इथे कोर्टाने सुद्धा निकाल भूमीच्या बाजूनेच दिलेला असतो आणि क्षितिजाची आता पूर्ण जबाबदारी भूमी आणि आकाशकडे जाणार असते, कारण ते बाळ हे त्यांचंच असतं. त्यामुळे इथे अमोलीला आता भडकवणारे पौर्णिमा रागिनी पूर्णपणे तोंडावरती पडलेल्या असतात आणि अमोली सुद्धा. आणि ज्या बाळापासून भूमीला ती लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असते तेच बाळ भूमीचं असल्यामुळे आता अमोलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती तोंडावरती पडलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, भूमीने खूपच हुशारीने DNA टेस्ट करत इथे आता बाळ आता कायदेशीररित्या स्वतःकडे घेतलेलं असतं आणि त्यामुळे ती जिंकलेली असते. आणि इथे अमोली आता सपशेल माणूस म्हणून सुद्धा हरलेली असते. ही गोष्ट आता तिच्या स्वतःच्या लक्षात येते.